काँग्रेस आणि आमच्यात फरक नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू यांच्या विचारांचे आहोत. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात असा दावा शरद पवार यांनी केलाय. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार का, या चर्चा सुद्धा सुरू झाल्या. पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यामध्ये आज महायुतीची बैठक पार पडते. 13 मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान पार पडणार आणि याच संदर्भामध्ये आता रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे. बैठकीला आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, उदय सामंत असे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काल रात्री 10:30 वाजता गोळीबाराची घटना घडली आहे. तर मतदान संपताच बारामतीमध्ये झालेल्या गोळीबारानं खळबळ उडाली आहे. वारजे इथल्या रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला आणि गोळीबार करून आरोपी मुंबई पुणे हायवेवरून कात्रजच्या दिशेने पळून गेल्या. दरम्यान वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच भुजबळ आणि गोडसेंची भेट होणार आहे. तर गोडसे भुजबळ यांना प्रचारात सहभागी होण्याची विनंती करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर असून ते दुपारी नाशिकमध्ये बैठक घेणार आहे. दुपारच्या बैठकीनंतर शिर्डीमध्ये 4 वाजता ते संगमनेरमध्ये 6 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. सध्या देशात निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि अनेक राज्यांमध्ये जोरदार प्रचार देखील सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एकाच दिवसात तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये 3 जाहीर सभा घेणार आहेत. रॅली आणि रोड शोला सुद्धा त्यांची उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून यावेळेस ते भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. शहरातील फ्रेझर बॉईज या हायस्कूलच्या मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे दौऱ्यावर आहेत. हिना गावी त्यांच्या प्रचारासाठी शिरपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या सभेचं आयोजन करण्यात आले. फडणवीसांची तोफ कुणावर धडाडणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलं. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. तर ठाकरे कोरोना काळात बिळातून बाहेर पडले नाहीत. 2.5 वर्ष बिळातून बाहेर न निघणारा मुख्यमंत्री आमच्यासारखा वाघांना मारण्याची भाषा करतोय. आम्ही कोरोना काळात लोकांमध्ये जाऊन काम केलंय, घाबरून घरात बसलेलो नाही असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतलाय. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्तानं अजित पवारांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस आंबेगावात 2, जुन्नरमध्ये 1 आणि शिरूरमध्ये 1 अशा 4 सभा होणार आहेत. शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले. शिरूरमध्ये शरद पवार मतदारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी शरद पवार नेमकं कुणावर निशाणा साधणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. तर 13 मे रोजी उद्धव ठाकरेंची मुंब्रा कळवा परिसरात सभा होणार आहे आणि 17 मे रोजी शरद पवारांची सभा होणार आहे. त्यामुळे आता मवियाकडून जोरदार वातावरण निर्मिती केली जाते. एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मात्र आता भुसावळमध्ये रक्षा खडसेंच्या प्रचार सभेमध्ये चंद्रकांत पाटलांनी उपस्थिती लावली. त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांची नाराजी दूर झाल्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचितचे उमेदवार उत्कर्ष रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गेल्या 25 वर्षांपासून मी लढा देते. हा हल्ला कुणी घडवला हे जनतेला माहिती आणि याचं रूपांतर मतपेटीमध्ये दिसेल असा विश्वास उत्कर्ष रुपवते यांनी व्यक्त केलाय. नाशिक जिल्ह्यामधील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरामधील 7 ते 8 दिवसीय वाड्यावरील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय.
आणि ही आपण थेट दृश्य पाहतोय। भुजबळ फार्मवर आता गोडसे त्यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या भेटीची संपूर्ण राज्यामध्ये आता चर्चा सुरू आहे। तर छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी हेमंत गोडसे या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत आणि आपण ही थेट दृश्य पाहतोय। महायुतीचे नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आज मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेत असून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच भुजबळ फार्मवर ते आलेले आहेत आणि या ठिकाणी भुजबळ यांची भेट घेत असून या प्रचारात सहभागी होण्याची विनंती करण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय महायुतीचे उमेदवार गोडसे जे आहेत ते आता मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। काय अपडेट्स आहेत? मंत्री छगन भुजबळ यांच्या भेट घेण्यासाठी हेमंत गोडसे नाशिकच्या छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची पुढच्या काही वेळामध्ये भेट होईल आणि या भेटीनंतर छगन भुजबळ माध्यमांशी बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना अचानकपणे छगन भुजबळ यांचं नाव समोर आलं होतं आणि त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा जो आहे तो तब्बल 1 महिना निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। छगन भुजबळांची उमेदवारी दिल्लीतून जवळपास निश्चित झालेली होती, मात्र हेमंत गोडसे यांनी ताकद वापरली, त्यांचं पारडं जड झालं आणि नंतरच्या काळात हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळाली। मात्र ही उमेदवारी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या प्रचारात सक्रिय व्हावं, मदत करावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश या सगळ्यांनंतर आज हेमंत गोडसे जे आहेत ते छगन भुजबळ यांच्या भेटीला आलेले आहे। आता छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची पुढच्या काही क्षणामध्ये भुजबळ फार्म या निवासस्थानी भेट होईल। या भेटीत नंतर हेमंत गोडसे असतील किंवा छगन भुजबळ असतील हे नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे की ज्या हेमंत गोडसे आणि छगन भुजबळांमध्ये उमेदवारीवरून ओढाताण सुरू होती, त्याच दोन नेते जे आहेत ते अशा पद्धतीने आज एकत्र आलेले आहे आणि एकमेकांना भेटत आहे। त्यामुळे आता यांच्या भेटीतून नेमकं पुढे काय साध्य होतं, छगन भुजबळ प्रचाराला बाहेर पडणार का, हेमंत गोडसेंच्या प्रचारात ते सक्रिय होणार का आणि हेमंत गोडसेंना ते किती मदत करणार हे सगळं आता बघणं महत्त्वाचं असेल। निश्चितच धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर वळूयात पुन्हा स्पीड न्यूजकडे। रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये 371 केंद्रांवर मतदान पार पडलं। यावेळेस वोटिंग मशीनची पडताळणी करून त्या मशीन अलिबागकडे रवाना करण्यात आल्या। पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तामध्ये मशीनची तपासणी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाकडून गृहमतदान प्रक्रिया राबवली जात असून शहरामधील मोतीकारंजा भागामधील 92 वर्षांच्या राधाकिसन शेवाळे यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला। संभाजीनगरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढतोय, त्यातच आता पाणी नसल्यानं वैजापूर तालुक्यामधील 5 गावांमध्ये ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय। तर पाणी नाही तर मतदान देखील करणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली आणि संतप्त झालेल्या नागरिकांनी हंडा मोर्चा सुद्धा या ठिकाणी महिलांच्या वतीनं काढण्यात आलाय। राज्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 मतदारसंघामध्ये सुमारे 61.44% मतदान झाले आणि कोल्हापुरात सर्वाधिक म्हणजे 70.35% मतदान, बारामतीमध्ये सगळ्यात कमी मतदान झालेलं आहे। 56.60% मतदान बारामतीत झालं। राज्याच्या काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि काही भागामध्ये गारपीट होण्याचा सुद्धा अंदाज आहे। विदर्भामधील अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। विदर्भ आणि संलग्न मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे। परभणी जिल्ह्यामध्ये काही दिवसांमध्ये रात्रीच्या आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाली असून परिणामी वातावरणामधील उकाडा वाढलाय। हवामान विभागाच्या वेधशाळेमध्ये किमान तापमान 23 अंश तर कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून ऊन चांगलंच तापलंय, तर त्याचा परिणाम आता शेती कामांवर सुद्धा झालेला पाहायला मिळतोय। मात्र तेज अवंगणीच्या कामावर तीव्र उन्हाचा फटका लागत असल्यानं संथ गतीनं सुरू असलेली कामं आता जलद गतीनं उरकावी लागतात।
निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचा वांदा सुरूच आहे. तर JNPT आणि कस्टमची वेबसाईट अपडेट न झाल्यानं गोंधळ उडालाय. जवळपास 400 पेक्षा जास्त कांद्याचे कंटेनर मुंबईच्या JNPT मध्ये अडकून पडलेत. केंद्र सरकारनं कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू करून कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. पण कांद्यावर नेमकं किती निर्यात शुल्क आकारायचं याबाबत ठोस दिशानिर्देश केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला मिळालेले नाहीये. त्यामुळे अद्याप कांदा निर्यात सुरू होऊ शकलेली नाहीये. तर आता चाळीसगावमध्ये सुद्धा कांद्याची आवक वाढली आहे. कांद्याच्या दरामध्ये गेल्या 8 दिवसानंतर प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यात बंदी उठवल्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय. नागपूर जिल्ह्यामध्ये आलेल्या वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वीज पडून जनावरांचा मृत्यू झाला आणि अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही भागांमध्ये घरांचं सुद्धा नुकसान झालंय. गोंदियामध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यामधील पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. पालिकेनं नाला सफाईवर केलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मालेगाव शहराजवळील कसुंबा रोडवरील आलेल्या टोल नाक्यावर संतप्त नागरिकांनी हल्ला केलाय. टोल कर्मचाऱ्यांनी स्थानिकांवर अरेरावी केल्यामुळे स्थानिकांनी टोल नाका फोडला आणि त्यामध्ये लाखोंचं नुकसान सुद्धा झालंय. तर यवतमाळ शहरामध्ये 6 युवकांच्या टोळक्यानं रस्त्यावरील 4 वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार CCTV कॅमेरामध्ये कैद झालाय. तर पोलिसांकडून अधिकचा तपास देखील सुरू आहे. नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर रस्त्यावरील विचित्र अपघात झालाय. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर 3 वाहनं लागोपाठ धडकलेत. यात 4 जण जखमी देखील झालेत आणि जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जुन्नरमध्ये लाल मातीमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली. यावेळेस राज्यातील 103 नामवंत मल्लांनी सहभाग घेतला. विजयी मल्लाला 71,000चा नारायणगाव केसरी किताब आणि 1 किलो चांदीची गदा देण्यात आली. केनियामध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे 200हून अधिक जणांचा मृत्यू झाला. केनियाच्या राष्ट्रपतींनी या आठवड्यात सुद्धा शाळा पुन्हा सुरू न करण्याचा निर्णय घेतलाय आणि सध्या 164 लोक बेपत्ता आहेत. एकूण 42,526 कुटुंब विस्थापित झाले. 2 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका बसलाय. पुरामुळे विस्थापित झालेल्यांसाठी देशाच्या विविध भागांमध्ये छावण्या देखील उभारण्यात आल्या. आणि याचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.